शकता याला छान असं परतायचं आहे आपल्याला. सोबतच टाकायचं आहे आपल्याला याच्यासोबत हे मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण की पहिलेच मिठाच्या पाण्यात आपण याला ठेवलेलं होतं. सोबत टाकायचं आहे हळदी पावडर आणि याला छान असं हळद आणि मिठामध्ये थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अशी भाजी ही कच्च्या फणसाची खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते. अशा पद्धतीने करून बघा. बघू शकता याला छान असं आपल्याला परतायचं आहे. बघू शकता आपलं फणसचे हे तिकडे छान परतलेले आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे प्लेटीत काढलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला ह्याच कढाईमध्ये तेल टाकायचं आहे आणि इथे घ्यायचा आहे आपल्याला मसाला. तर मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे इथे कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि थोडासा कढीपत्ता. याला कढीपत्ता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका, नाही आवडलं तर नाही टाकलं तरी चालतं. मसाला रेडी आहे. आता आपल्याला याच्यातच टाकायचं आहे आपल्याला हा फ्राय केलेला फणस आणि याला पण छान असं परतून घ्यायचं. फणसाची भाजी रेडी आहे. आता आपण करू प्लेटिंग. तुम्ही बघू शकता छान अशी इथे प्लेटिंग घेतलेली आहे. सोबत टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर. तर तुम्हाला अशी ही फणसाची भाजी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. शिल्पास